श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज हा स्वामींचा संदेश तुम्ही मन लावून 15 मिनिटे ऐकलात तर नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि स्वामी तुम्हाला नक्कीच चमत्कार दाखवतील. त्याआधी आपल्या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, स्वर्गात जे सुख मिळणार नाही ते स्वामींच्या चरणाशी आहे. किती मोठी समस्या असू दे, स्वामी तुझ्या नावातच समाधान आहे. असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही? अक्कलकोट दूर असू शकते, अक्कलकोटचे स्वामी नाही. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी. फुलासाठी कुणीही नसतं, पण फुलेही सर्वांसाठी असतात. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातलं देवपण. एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. तुमची देव काहीतरी देईल आणि तुम्हाला काहीतरी करील म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावं. कोणते कपडे परिधान केले म्हणजे मी चांगला दिसतो हा विचार आपण रोज करतो, परंतु कोणते कर्म केले म्हणजे भगवंताला मी आवडेल हा देखील विचार आपण रोज केला पाहिजे. शरीरात सौंदर्य नसते, सुंदर असते आणि ते माणसाची कृती, त्याचे विचार आणि त्याचे बोलणे, त्याचे वागणे, त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य. काही गोष्टी देवावर सोडलेल्या बऱ्या असतात. आपल्याला समजत नसलं तरी त्याला माहिती असतं आपलं चांगलं कशात आहे. गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, गाळ आपोआपच खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असला तरी डोकं शांत ठेवा, मार्ग आपोआप निघतो. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात. आणि स्वामी म्हणतात, दुसऱ्या आपल्याला देण्यासाठी आपल्याजवळ नाही असे नसले तरी चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे. प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो, कधी सुख तर कधी दुःख. हा जगण्याचा नियम आहे. यामध्ये परिस्थिती कशी का असेना, फक्त आपली सकारात्मक मनस्थिती बदलायची नसते आणि जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्यासाठी चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं. यशानंतर कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन करणारी एक व्यक्ती आयुष्यात महत्त्वाची असते. आणि नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार असते. आणि नेहमी स्वतःहून झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. म्हणून कर्माचे गणित खूप सोपं आहे. जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलं होईलच, आणि जर का आपण दुसऱ्याचं वाईट केलं तर आपलंही वाईट होईल. नशिबात जे लिहिलं आहे ना ते कोणीही हिरकावू शकत नाही. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तेही मिळेल जे तुमचे नाही. म्हणून स्वामी म्हणतात, कोणी तुझ्यासमोर मोठं होत असेल तर कमीपणा वाटून घेऊ नको, कारण एक दिवस तुझ्याही वाटेला सर्व सुख येणार आहे. आणि स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलास तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील, कारण तू माझा हात धरलायस. तुझे कधीही वाईट होणार नाही. तुझ्या चिंतने चित्त एकाग्र व्हावे, तुझ्या दर्शनाने नेत्र तृप्तीत व्हावे, तुला पाहता मन हरपून जावे. स्वामी समर्थ तू नित्य स्मरणी राहावे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगले वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो. हरलेल्या मनाची आशा आहे स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहेत स्वामी, आणि प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहेत स्वामी. पडल्यावरती घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे हात आहेत स्वामी. म्हणून अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावल्याने स्वप्न बाळगा आणि नेती नक्कीच मदत केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. म्हणून स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकातच शिकवली जात असते. म्हणून पैसा दान केला म्हणजे देव तुमचा नसतो, देवाला फक्त तुमची चांगली कर्म आवडतात. आणि स्वामी महाराज म्हणतात, तू मेरे दाम पे तो मैं तेरे काम पे, लेकिन तुम अगर तेरे काम पे तो मैं मेरे दाम पे. जो घेईल स्वामी कार्याचा ध्यास त्याला स्वामी करतील इतरांपेक्षा खास. म्हणून काही घ्यायचं असेल तर स्वामी कार्याचा ध्यास घ्या, काही वाढवायचे असेल तर आपापसातले प्रेम वाढवा, आणि काही सोडायचे असेल तर आपापसातले वैद्रवेष आणि द्वेष तिरस्कार हे सोडा. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही, आणि ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते.
तसेच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काही मिळू शकतो, यातच जीवनाचा अर्थ आहे. स्वामी तुम्ही आहात म्हणून धीर येतो आयुष्यात, म्हणून बरेचदा खचून जातो, पण तुमचे दर्शन होताच एक वेळ बळ येते. अंगात पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरू कृपा नव्हे, पण ते नसतं नाही. आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरू कृपा. गेलेल्या क्षणासाठी जुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्या पेक्षाही काही चांगलं घडेल आणि होऊन गेलेल्या किंवा होकार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. या जीवनात काही वेळा नेती तुम्हाला नक्कीच मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते, ते फक्त तर तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. पुण्य जरी दिसत नसलं ना, तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथे थांबतं, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू होत असतं. म्हणून जगण्यासाठी संघर्ष नसतोच, कधी संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. म्हणून माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणं असतात. एकतर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याच्या अडचणी आयुष्यभर कधी संपत नाही. स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा, तुमचं कल्याण होणार आहे हे नक्की. आपल्याला कर्मानुसार मिळत असतं, याचा गरीब श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. झिजून गेलं तरी चालेल, पण गंजून जाऊ नये. अडथळे कायम क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य. जो जिंकतो तो सर्वार्थाने चमकतो. आयुष्यातील सगळेच निर्णय हे आपले नसतात, काही निर्णय वेळ आणि परिस्थितीने देखील घेतलेले असतात. दुसऱ्याला उपदेश देताना आपण त्या वाटेवर चालतोय का हे एकदा तपासून पाहावं, कारण उपदेश देणं सोपं असतं, त्याचा अवलंब करणं जरा अवघड असतं. नाही मागणार सुख तुला, पण दुःख सहन करण्याची ताकद दे. पराभव झाला तरी हरकत नाही, पण शेवटपर्यंत झुकायची शक्ती दे. आयुष्य म्हणजे रणांगण आहे, माझी लढाई मलाच लढू दे. सहाय्य केले नाहीस तरी हरकत नाही, पण तुझ्या मायेचा आधार दे. सगळ्यांना फुले कुठे फुले मिळतात, थोडे काठेही झेलायला शिकू दे. पडता पडता रडतानाही मला हसायला येऊ दे. कधी वाट चुकलीस तर मात्र न मागताही मदतीचा हात दे. आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात ही अनंता फक्त तुझी साथ दे. कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगलं ठरत नाही, किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे मी वाईट ठरत नाही. आपण कसे आहोत हे ज्याचं त्याला पक्क माहिती असलं म्हणजे माणूस निर्भय होतो, आणि त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागते. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उदार ठेवत नाही, फक्त श्रद्धा निस्वार्थ ठेवावी लागते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आता सगळं संपलंय असं वाटत असतानाच अचानक एक नवीन ऊर्जा जाणवते. तीच खरी स्वामी शक्ती होय. आणि स्वामी सांगतात, आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आनंद आणि आशीर्वाद घेऊन येत नाही. बरेच लोक आपल्याला कटू अनुभव देऊन जातात, म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्याला भेटून आनंदी व्हावं असं गरजेचं नाही, पण आपल्याला भेटून कोणी दुःखी होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळाले नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात, आणि भक्ती केल्याने संकट येणारच नाही असे कधी होत नसतं, पण भक्ती करूनच संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं. पण हे समजण्यासाठी हे स्वामी भक्तीत आपल्याला असावं लागतं. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही. आणि मी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवत असतात. म्हणून प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीणच असते. माणसाचे विचार करण्यात हा वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस कसतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचत असतो. म्हणून एक क्षण रडून जातो, एक क्षण हसून जातो. जीवनाच्या प्रवासात येणारा प्रत्येक क्षण हा काहीतरी नक्की शिकून जात असतो. म्हणून काय मिळवायचं होतं नशिबात ते कधीच मला मिळालं नाही, आणि काय मिळवायचं होतं नशिबात ते कधीच मला कळलेच नाही. अपेक्षा तर खूप होत्या, हवं ते कधी मिळालेच नाही. जसं स्वप्नात पाहिलेलं तसं वास्तव्यात कधी घडलेच नाही. परिस्थिती अशी होती
निराशा सोडून दुसरे काही पदरात पडलेच नाही. पर्याय तर अनेक होते, त्याचे समीकरण कधी जुळलेच नाही. मार्ग तसा अवघड नव्हताच, रस्त्यात कोणी काटेपेर ते कधी कळलेच नाही. रोज रोज मरता मरता मी एक दिवस जगणं शिकलो आणि प्रत्येक येणाऱ्या गोष्टींकडे बारकाईने बघणं शिकलो. फरक नाही पडत कोणाचाच, अपेक्षा सगळी संपली आहे. जाणाऱ्याने जावे, हरकत नाही, माझी दिशा वेगळी आहे. म्हणून नको कोणाच्या भरोशावर, स्वतःमध्ये खुश राहीन. थकलो जगून दुसऱ्यांसाठी, आता स्वतःसाठी श्वास घेईन. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या नशिबात जरी नसल्या ना तरी आठवणीत मात्र आयुष्यभर राहतात. अशा गोष्टींमुळेच आपल्याला आयुष्यात जगण्याची प्रेरणा आणि आनंद मिळतो. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, पण समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत असतो किंवा आपण चुकीचे नसतो, तरी पण आपण चुकीचे ठरलो जातो. फुले दिसायला कितीही सुंदर असली तरी ओळख ही सुगंधानेच होते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि वागणुकीवर होते. म्हणून एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो. नंतर त्याला कोणाच्या असल्याचा किंवा नसल्याचा काही फरक पडत नाही. म्हणून बोलताना जरा जपून बोलावं. कधी शब्द अर्थ बदलतात, चालताना जरा जपून चालावं. कधी रस्तेही घात करतात, म्हणून झुकताना जरा जपून झुकावं. कधी आपले जे खंजीर खुपसतात, फूल टाकताना जरा जपून टाकावं. कधी फुलेही काटे बनतात, मागताना जरा जपून मागावं. कधी आपलेच भाव खातात आणि नाते जोडताना जपून जडावं. कधी नकळत धागे तुटून जातात, उगाच झुरणाऱ्या मनाला सांगावं, आपणच बाबा रे, थांब जरा, थोडा विसावा घे. नको नकोसा वाटला तरी अलिप्तेच्या भिंतीचा थोडासा आडोसा घे. सतत अडकणं आणि गुरफटणं विचारांच्या गर्दीत नको. तिथं भरकटणं, रडणं, रुसणं, आतल्या आत धुसफुसणं थांबव आणि थोडं स्वतःहून स्वतःसाठी एक क्षण वेचून घे. आयुष्यातल्या आनंदाचे अनमोल क्षण जगणं थांबवणार नाही. आयुष्य बदलणार नाही, बदलावे लागेल. तुला स्वतःहून स्वतःसाठी ना झुरलेलं मन इतरांना दिसेल, ना गहिवरल्या भावना. म्हणून जग जाणेल, न जागता क्षणात एक दिवस सारं काही संपेल. हाती उरतील केवळ न जगलेले क्षण. आयुष्यभर मुरड घातलेले झुरणार मन आणि ज्यासाठी आयुष्य वेचलं ते सारं निष्ठून जाईल. काय आयुष्यात एकमात्र भावना खात राहील. म्हणूनच इतरांसाठी जगण्यालाही मर्यादा असावी. वाहत जाणाऱ्या नावेला स्वतःची दिशा असावी. भेटतील ढिगभर वाटसरू वाटेत, पण कोणामध्ये किती गुंतावे याची मात्र सीमा आपली आपण आखावी. जे शब्द तुमच्या आत्म्याला प्रकाशमान करतात ते कितीही हिऱ्यासारखे असतात. ज्याला वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्य काळ उज्ज्वल आहे. आणि ते राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही. तुमचा मोठेपणा हा तुमच्या आचार आणि विचारांवर अवलंबून असतो. म्हणून शब्दाला धार नको, तर आधार असला पाहिजे. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात. म्हणून आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढं कसं वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसाचे महत्त्व आयुष्यात मोलाचं असतं. मग ते येणारे असो किंवा जाणारे. भले स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही भावना ज्याच्या मनात असते ना, तो योग्य प्रगतीच्या मार्गावर असतो. आणि ज्याच्यामुळे आपण जे असतो त्याला जेव्हा आपण विसरतो तेव्हा आपलीही अधोगती सुरू होते. कारण वास्तविक ती वेळ परिपक्व होण्याची असते. पण तसं न होता तिथं अहंकार उत्पन्न होतो. आणि अहंकार ते अधोगतीच नव्हे, तर सर्व नाशाचे लक्षण आहे आणि असते सुद्धा. म्हणून जिथं जाणीव असते तिथं उणीव नसते. रोजचं काम ठरवून करता येणं, गाठीबेटी प्रवास, असं बरंच काही ठरवून करता येतं, पण आयुष्य ठरवून जगता येत नाही. कारण ठरविल्याप्रमाणे आयुष्यात सर्वच काही घडत नसतं. ठरवणारे आपण असलो तरी घडवणार नशीब असतं. त्याच्या अचानक प्रवेशाने आयुष्याची दिशा आणि दशा बदलत असते. तरी बदललेल्या दिशेत आणि दशेत सुद्धा प्रसंग अवधान राखून तो स्वतःच्या ध्येयावर ठाम असतो, तो सफल होतोच. आणि मार्ग बदलीत वेळ बदलेल, कदाचित परिश्रमाचे प्रमाण बदलेल, पण ध्येय बदलणार नाही. असा विचार ज्याचा निर्धार, त्याचं नशीब सुद्धा बदलते. फक्त तर त्यासाठी आत्मविश्वास असायला हवा. खरा माणूस जे करतो तेच बोलतो. खोटा माणूस जे बोलतो अगदी त्याच्या उलट करतो. आपल्या हातून चूक घडल्यास खरा माणूस शरमतो. खोटा माणूस स्वतःची चूक मानतच नाही, त्यामुळे त्याला कधी शरम वाटतच नाही. खरा माणूस आपल्याला चुका सुधारून घेतो, तर खोटा माणूस चूक मानतच नसल्यामुळे चुका साठवत राहतो. परिणामी खरा माणूस आपलं आयुष्य किमतीने निसमाधानाने जगतो आणि खोटा माणूस एकाकी निर्णयशाने जीवन जगतो. म्हणून असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते.
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाची पर्वा भीती नसते. म्हणून लोकांची मनं आणि मतं कधीही बदलू शकतात. त्यामुळे नेहमी स्वतःच्या मनाचा ऐका आणि स्वतःच्या मताने चला. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम होईल. आणि आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील. आणि सुखात आनंदात लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी कोणतीही नाती खरी आणि अत्यंत महत्वाची असतात. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे, आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग संकट कितीही मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवायचा आहे. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, म्हणजे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. स्वामी म्हणतात, माणसाच्या गर्दीत देखील आपल्याला जे ओळखणारे असतात तीच आपली खरी माणसं असतात. हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा, कारण या गोष्टी आम्ही मानत नाही आणि आम्ही याचा विरोध करतो. ते तुम्ही मनुष्यांनी निर्माण केले आहे, आम्ही नाही. म्हणून आम्ही सर्वांसाठी आहोत. प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना, इच्छा, आकांक्षा, खंत, सुख, दुःख, मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगण्यासाठी आतून घुसमटत असतो, म्हणून आतुर असतो, म्हणून हट्ट असतो. पण ते कोणाकडे सांगावं आणि कोण समजून घेईल, कोण पूर्ण करेल, हा एक महत्वाचा भाग. परंतु स्वामी सेवेकरांचे, भक्तांचे हक्काचे ठिकाण, विश्वासाचे ठिकाण म्हणजे स्वामी दरबार आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केल्यास समोरचा चुकीचा वाटतो. त्यामुळे आपण दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे. कोणी वाईट म्हणल्यामुळे आपण वाईट होत नसतो, चांगले पण होत नसतो. आपल्याला माहिती असतं आपण कसे आहोत, आणि ते त्यामुळे दुसऱ्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. स्वामी म्हणतात, मोठं होण्यासाठी ओळख नाही, माणसाची मने जिंका. त्यामुळे पुढे जा, मला आनंद होईल, पण माझ्या मार्गात आडवे येऊ नका, कारण माझ्यासोबत माझ्या स्वामी आहेत. स्वामी म्हणतात, कोण कितीही जवळचा असू द्या, शब्दावर विश्वास ठेवू नका, कारण शब्द बदलत असतात. त्यासाठी जगा, कारण लोकांसाठी कितीही केलं तरी कमीच पडतं. त्यांना स्वामी म्हणतात, जे होतं ते चांगल्यासाठी होत असतं, आणि जे जर डोक्यात ठेवलं ना, तर मग आयुष्यात कधीच त्रास नाही होणार. स्वामी म्हणतात, फक्त मन आणि नीतिमत्ता साफ ठेवा, सर्वांचे दिवस बदलतात. जर तुमच्यासोबत कोणी नातं निभावत नसेल तर त्याच्या आयुष्यात निघून जा, आणि हे तुमच्यासाठी आणि त्या व्यक्तीला सुद्धा चांगलं आहे. आणि या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला गुगल नाहीत तर देवच देत असतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात गरजेपेक्षा जास्त चांगले वागलं तर गरजेपेक्षा जास्त तुमचा वापर केला जाईल. म्हणून जशाला तसं वागा. आणि काही लोक आपल्याला न ओळखता आपण कसे आहोत ते ठरवतात, तेव्हा स्वामी म्हणतात, त्यांना आपण कसे आहोत ते न दाखवता जे समजायचं आहे ते समजू द्यायचं. ज्या माणसाची नियत दुसऱ्याचे नुकसान करणे, फायदा देणे आणि एखाद्याची असते ना, तो माणूस आयुष्यात कधीच पुढे जात नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात अपयश आलं म्हणजे सगळे तिथेच थांबले आणि संपले असे नव्हे, तीच आपली यशस्वी आयुष्याची सुरुवात असते. आपण कधी कधी त्या लोकांचा विचार करत बसतो ज्यांना असल्याने आणि किंवा नसल्याने काही फरक पडत नसतो. त्यामुळे अशा लोकांचा विचार करणं सोडून द्या. स्वामी म्हणतात, कधी कोणाचे उपकार ठेवू नका, कारण लोक मदत तर करतात पण चार चौघात बोलून दाखवतात, आणि आपल्याशिवाय आपलं कोणीच नसतं. त्यामुळे स्वतःची किंमत आणि कदर करायला शिका. स्वामी म्हणतात, सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठा निराशेनंतर मिळत असते. म्हणून सगळ्याच गोष्टी सांगून समजत नाही, काही गोष्टी अनुभवातून शिकाव्या लागतात. आणि स्वामी म्हणतात, या छोट्याशा आयुष्यात एवढं नाम कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून पाहतील. आणि स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका, कारण ना आयुष्य परत येते, ना आयुष्यातील गेलेली माणसं, ना गेलेली वेळ. नाराज तिथे व्हा जिथे तुमच्या नाराज असल्याने एखाद्याला फरक पडेल. आणि स्वामी म्हणतात, सुखासाठी काही कराल त्याचा आनंद मिळेलच असं नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्कीच मिळेल. आणि ज्यांना तुमची साथ सोडायची आहे त्यांना खुशाल सोडू द्या, कारण त्याशिवाय त्यांना तुमची किंमत कधीच कळणार नाही. आणि प्रत्येकाचा दिवस येतो, फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि संयम राखणे हा आयुष्यातील फार मोठा गुण आहे, आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवा. अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधी क्षमा करत नाही, एवढे लक्षात ठेवा. आणि शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका, आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा. सुख हे फुलासारखे असते, पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केले तर मरून जातं,
निरपेक्षपणे काम करीत राहिलं तर अलगत येऊन मनगटावर येऊन बसतं आणि निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठच्या दिशेला जातो आणि परिस्थिती कितीही वाईट असू द्या, तुमच्या आशेचा किरण कधीही विझू देऊ नका. आणि स्वामी म्हणतात, कुठलीही सुरुवात नेहमी कठीणच असते आणि त्यामुळे भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे आणि आपलं चुकांना कधीच आपलं नशीब समजू नका. त्या चुकांना सुधारा आणि पुढे जात राहा. आणि स्वामी म्हणतात, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाला तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. आणि स्वामी म्हणतात, कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांचा जो विजय होतो. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. म्हणून यशस्वी नसला तरी चालेल, पण प्रयत्नशील नक्कीच असलं पाहिजे. आणि माझी नजर त्यांच्यावर नेहमी असते ज्यांचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणून गरिबाला केलेले दान आणि सुखात घेतलेले स्वामींचे नाव कधीच वाया जात नाही. आणि स्वामी म्हणतात, मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकी संपली म्हणून समजावे. म्हणून खूप साऱ्या दुःखानंतर आयुष्यात सुखाचा क्षण हा अन्न आणि आपले स्वामीच आहेत. आणि म्हणून स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांनो, अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे मार्गस्थ दगड आहेत. म्हणून मन समाधानी असेल तर छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून आयुष्याचा आनंद आणि व्यवसाय हा करता येत असतो. म्हणून कारण सांगणारे आणि लोक यशस्वी होत नाही, तर यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाचतात. आणि म्हणून काय म्हणतील लोक याचा विचार तुम्ही करत बसत असाल तर आयुष्य जगायचं राहून जाईल. त्यामुळे नेहमी स्वामींच्या विचाराने चला, आयुष्य नेहमी सुंदर जगशाल. स्वामी म्हणतात, जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्या मनात तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. आणि आयुष्यात कोणी नाही समजून घेतलं तर माझे स्वामी मला समजून घेतात. म्हणून स्वामी म्हणतात, स्वतःच्या क्षमतेवर कोणतीही कामं करा, पण कोणावर अवलंबून राहू नका. आयुष्यात किती संकटे आली तरी त्यांना तोंड द्या, कारण आपल्या पाठीशी स्वामी आहेत. आणि स्वामी म्हणतात, आयुष्यात अपेक्षा कमी ठेवा, लोकांकडून त्रास कमी होईल आणि कधीच कुणासाठी सहज उपलब्ध होऊ नका. जर झाला तर त्या व्यक्तीला तुमची किंमत राहणार नाही. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. म्हणून आयुष्यात गरज ही गोष्ट सगळ्यात मोठा धडा शिकवते. त्यांच्याजवळ स्वामी नावाची उमेद आहे, तो कधीही हरू शकत नाही. स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यातील निर्णय तुम्ही स्वतः घ्या, लोकांना विचारून नाही. म्हणून अचेतन मनाची प्रकृती जीवनाभिमुख असते आणि तुमचे 90% पेक्षा अधिक मानसिक जीवन हे तुमचे अचेतन मन असते. तर तुम्ही अचेतन मनाच्या आश्चर्यकारक शक्तीचा उपयोग नक्कीच करू शकता. आणि तो तुम्ही करू शकला तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत यावरच फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. हा विश्वास जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी मिळतील आणि त्या तुम्हाला जीवनामधून भरपूर काही शिकवून जातील. म्हणून फक्त तुम्ही त्या वचनावर नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. आणि तो विश्वास जर तुम्ही पूर्णपणे ठेवला की तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळतील आणि सर्व काही गोष्टींसाठी तुम्हाला स्वामी मदत करतील. आणि स्वामी त्यासाठी तयार आहेत, फक्त तुम्ही त्यासाठी नक्की स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि जेवढा जास्त विश्वास असला तेवढा जास्त तुम्ही स्वामींविषयी प्रेम व्यक्त कराल आणि स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. आणि स्वामी भरपूर काही गोष्टी तुमच्यासाठी नक्कीच राखून ठेवतील. आणि तुम्हाला स्वामी भरपूर काही मस्त आमच्या आयुष्यातील क्षण हे जगण्यासाठी मदत करतील, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपल्याला आज काय करायचं आहे त्याचा विचार करा आणि त्यानुसार तुम्ही काम करा. कारण आजचा दिवस उद्या काय होईल याची चिंता करण्यात वाया घालवणे हे कधीही फायदेशीर ठरत नाही. कोणत्याही गोष्टीची जाणीव असणे खूप महत्त्वाचे असते, कारण एखाद्या गोष्टीची जाणीवच आपल्याला जबाबदार व्यक्ती बनवत असते. आणि आपले मत हे स्वतःचा अनुभव आणि ज्ञान यांचा आधार घेऊन मांडा, कारण मत मांडणे हे एक प्रभावी व्यक्ती महत्त्वाचे लक्षण आहे. आणि म्हणून तगडे आव्हान समोर उभे असले तरी त्याचा सामना करण्यासाठी प्रयत्न करा, कारण प्रयत्न करणाऱ्यांचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. म्हणून मनाची एकाग्रता कायम राहील यासाठी प्रयत्न तुम्ही जीवनामध्ये केले पाहिजे. कारण मन स्थिर राहिले तर आपण केलेल्या प्रत्येक कामाला यश मिळू शकते, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि ते यश मिळणार आहे यावर तुम्ही ठाम विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे, तरच ते तुम्हाला यश नक्कीच मिळते. आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्य हे असे जगा की आपली ओळख एखाद्या चांगल्या कामासाठी कौतुकाने करून दिली जाईल
आणि त्यासाठी काही न करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कामास मदत करा. आपली ओळख निर्माण झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही आणि ओळख प्रत्येकाची निर्माण होत असते. म्हणून पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याची जिद्द स्वतःमध्ये निर्माण करा. कारण पूर्ण ताकदीने प्रयत्न केल्यास अस्तित्व लहान असणाराही विजय मिळवू शकतो आणि तो पूर्णपणे यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. म्हणून प्रयत्न कधी सोडू नका. प्रयत्न सोडले तर तुम्ही जीवनातून पूर्णपणे हरून जाल. म्हणून जीवनात संघर्षाला सामोरे जाताना यशाचा एक दिवस नक्की येईल हे वाक्य लक्षात ठेवून जगा. आणि हे वाक्य लढण्याचे बळ देईल आणि तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत करेल. आणि जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी स्वामी तुम्हाला मदत करणारच आहेत आणि त्यासाठी फक्त तुम्ही तयार राहिले पाहिजे. साहसाला कधी पर्याय शोधता येत नाही, कारण पक्षाला पंख असले तरी आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यालाही साहस हे दाखवावे लागत असते. तसेच साहस हे तुम्हालाही दाखवावे लागेल आणि त्यासाठी प्रयत्न हे करावे लागतील. म्हणून चिंता करण्याची सवय सोडून द्या. कारण जीवनातील प्रश्न सोडविणे तेव्हा शक्य होते जेव्हा चिंता करण्याऐवजी प्रत्यक्ष प्रयत्न केले जातात आणि ते प्रयत्न पूर्णपणे दररोज केले जातात. आपल्याला जे जमते त्यामध्ये इतके परिपूर्ण बना की त्या गोष्टीचा किंवा कामाचा विषय निघताच लोक तुमचे नाव घेतील. कारण परिपूर्ण कामास गुणवत्तेशिवाय पर्याय नसतो आणि ते परिपूर्ण काम आपण त्याच प्रकारे केले पाहिजे एवढे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला मिळालेले जीवन हे खडतर असले ना तरी ते बदलण्याची शक्ती मेहनतीमध्ये असते. त्यामुळे काही न करण्यापेक्षा प्रयत्न करण्यावर तुम्ही भर हा दिलाच पाहिजे आणि उद्या हा निश्चितच होत असतो. मग तो चांगल्या विचारांचा असो किंवा गोष्टींचा, फक्त त्यासाठी संयम ठेवून आपण काम नक्कीच केले पाहिजे. आणि समजून घेणे हे आपल्या स्वभावात असले पाहिजे. कारण समजूतदारपणा हा आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविण्यात मदत करत असतो आणि स्वकर्तृत्वावर मिळवलेले प्रत्येक यश हे कौतुकास्पद असते. कारण ते आपली क्षमता दाखवून देते आणि आपली क्षमता तुम्हाला ते नक्कीच दाखवून देणार आहे. म्हणून तुम्ही तुमची क्षमता ही स्वामींना दाखवा. स्वामी तुम्हाला नक्कीच यशाच्या मार्गावर घेऊन जातील. आणि परिस्थिती आपल्यासमोर प्रश्न निर्माण करते, अशा वेळी त्या परिस्थितीवर आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तुम्ही प्रामाणिकपणे केला पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी आपली ताकद ही विकसित करणे गरजेचे असते आणि आवश्यक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे आणि अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कारण आपली जास्तीत जास्त शक्ती या आवश्यक गोष्टींमध्ये वापरल्यास त्याचे चांगले फळ आपल्याला नक्की जीवनामधून मिळत असते. आणि मनावर ताबा मिळवण्यासाठी मेहनत करा. कारण तुम्ही हे चांगल्या प्रकारे करू शकता तर तुम्हाला तुमचे हित साध्य नक्कीच करता येईल आणि चांगल्या प्रकारे तुमचे हित तुम्ही साध्य करूही शकाल. म्हणून जीवनात एखाद्या कार्यासाठी योगदान देण्याची संधी मिळाल्यास अवश्य द्या. कारण आपले योगदान हे ते काम पूर्ण होण्यास मदत नक्कीच करेल आणि ते काम पूर्ण होईल सुद्धा. म्हणून जे मिळवायचे आहे ते दूर आहे असा नकारात्मक विचार कधीच मनामध्ये करू नका. कारण आपला एक प्रयत्न आपणास आपले स्वप्न सत्यात उतरवण्यास मदत करत असतो. त्यामुळे नकारात्मक विचारांना तुम्ही महत्त्व कधीच देऊ नका आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून ती योग्य मार्गाने गाठायचे ठरवल्यास त्याकडे लक्ष द्या. कारण परिणामांचा जास्त विचार हा आपले लक्ष विचलित नक्कीच करू शकतो. म्हणून आत्मपरीक्षण करण्याची सवय लावून घ्या. कारण आपण केलेले कोणतेही काम असेल त्यात यश येवो किंवा अपयश, जर आत्मपरीक्षण करण्याची सवय असेल तर आपली ताकद काय आहे आणि आपल्यामध्ये सुधारणा काय करायची हे तुम्हाला नक्कीच कळेल आणि त्यानुसार तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करून भरपूर काही बदल हे निर्माण करू शकतात. म्हणून परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करून जगायला शिका, तर या जगात अस्तित्व तुमचे टिकून राहील. आणि कारण काळानुसार बदल स्वीकारला नाही तर आपले अस्तित्व टिकवणे अवघड होऊन जाते आणि म्हणून आपण या जीवनामधून पूर्णपणे बाहेर निघून जात असतो. म्हणून सत्य स्वीकारणे मान्य जीवनामध्ये केलेच पाहिजे. कारण सत्य आपणास अपेक्षा आणि मोह यांपासून दूर करून जीवनातील वास्तविकतेची ओळख नक्कीच करून देत असते. आणि एखादी गोष्ट करायची तयारी ठेवणे आणि योग्य नियोजनाने ती पूर्ण करणे यास महत्त्व आपण दिले पाहिजे. कारण तयारी आणि नियोजन ही एखादे काम पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि जीवनात आत्मविश्वास काय करू शकतो हे समजून घ्यायचे असेल तर मी कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकतो हे मनाला सांगा. तुम्हाला अपयश येणार नाही आणि आत्मविश्वासाची ताकद आहे. म्हणून आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये नक्कीच असला पाहिजे आणि आत्मविश्वास असला की सगळे काही शक्य होते आणि होणार सुद्धा आहे. म्हणून आयुष्यात जे हवे आहे ते मिळाले नाही तर सर्व नशिबावर सोडू नका. कारण जिथे प्रयत्न करण्याची जिद्द असते तिथे नशीबही तुम्हाला साथ देत असते आणि नशीबच तुम्हाला साथ देते तेव्हा तुम्ही प्रयत्न हे प्रामाणिकपणे केले पाहिजे. म्हणून संकटाला पाठ दाखवणे हा यशस्वी माणसाचा गुण नाही. त्यामुळे संकटावर मात करण्यासाठी
लढा देण्याचा मार्ग तुम्ही निवडला पाहिजे आणि त्यानुसार लढा नक्कीच दिला पाहिजे. आणि विचारांमध्ये खूप ताकद असते, त्यामुळे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. कारण विचार आचरणात आणल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवणे शक्य होत नाही आणि ते शक्य होणारही नाही. म्हणून एखाद्या कामाचे निरीक्षण करणे हे आवश्यक असते, कारण निरीक्षणातून आपणास अचूक पद्धतीने काम करण्याचा अनुभव मिळू शकतो आणि आपल्याला जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या समजू शकतात. आणि मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती नक्कीच करा आणि स्वामींचं नामस्मरण नक्कीच करा. याने तुम्हाला जीवनातील अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत होईल आणि त्यानुसार तुम्ही भरपूर काही गोष्टी या प्राप्त करू शकाल आणि या जीवनातून मिळवू शकाल. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग आपण भेटूया नवीन एक चांगल्या आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.